जय शिवराय शेळी पालक मित्रांनो, मी योगेश मनसुख आपल्या ऑर्गॅनिक शिवार या यूट्यूब चॅनलवर शेळी पालना संदर्भातल्या एका नवीन व्हिडिओसह आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा आणि शेळी पालन संदर्भातील जे व्हिडिओ आपल्याला आवडतील ते व्हिडिओ अनेक शेळी पालकांपर्यंत शेअर करा। तुमच्या काही समस्या असतील तर त्या आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। मित्रांनो, आपण एक 8-10 दिवसापूर्वी एक आपल्या चॅनलवर NLM योजना नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन या संदर्भात एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण टाकला होता। तर त्या व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याला अनेक शेळी पालकांच्या कमेंट्स आल्या, काही शेळी पालकांचे कॉलही आले। त्या योजनेचं वास्तव आपण जे शेळी पालकांना समजून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी देखील अनेकांनी आपल्याला कॉल केले आणि कमेंट्सही शेतकऱ्यांच्या किंवा पशुपालकांच्या खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या व्हिडिओत आल्या होत्या। त्या व्हिडिओ करण्यामागचा उद्देशच आपला हा होता की जे लोक नवीन शेळी पालन व्यवसायामध्ये येऊ इच्छितात त्या लोकांना काही लोकांद्वारे काही जे घटक आहेत ते NLM सारख्या योजनांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतायत किंवा त्यांना इतर काही कर्ज सुविधा असतील किंवा अनुदान असेल या स्कीम्स त्यांना देऊन त्यांच्याकडून कमिशन स्वरूपात काही रक्कम घेण्याचाही प्रयत्न होतोय। सो ह्या गोष्टींपासून शेळी पालकांना किंवा जे नव्याने येणारे शेळी पालक आहेत या व्यवसायामध्ये त्यांना सावध करण्याचा आपला उद्देश होता। त्यामुळे त्या व्हिडिओला प्रतिसाद देणाऱ्या लोकांचे आभार मी आपल्या या चॅनल व्हिडिओच्या माध्यमातून मानतो। आणि त्यासोबतच आपल्याला असेही काही कॉल्स आलेले आहेत ह्या NLM योजनेच्या संदर्भात की आपण त्या योजनेला विरोध का करतोय। मित्रांनो, विरोध करण्याचा कुठलाही आपला उद्देश नाही आहे। योजनेला सरकार काहीतरी विचार करून त्या योजना आणत असतं, पण त्या योजना आणण्यामागे ग्राउंड रिॲलिटीचा अभ्यास केलेला आपल्याला या NLMच्या बाबतीत दिसत नाही आहे। आणि ज्या योजनांमधून आपल्या सर्वसामान्य शेळी पालकांचं नुकसान होऊ शकतं। मित्रांनो, एक गोष्ट आहे की शेळी पालन व्यवसायामध्ये येणारे जे तरुण आहेत किंवा आता जे शेळी पालन व्यवसाय करतात हे लोक हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाचं बॅकग्राऊंड असलेले तरुण आहेत। तर या लोकांना फसवणूक होण्यापासून वाचवणं, त्यांना सावध करणं हे आपण एक शेळी पालक म्हणून आपलं कर्तव्य समजतो। त्यामुळे आपण तो व्हिडिओ केलेला आहे। योजनेला विरोध करणं वगैरे असला आपला काही उद्देश नाही आहे। त्याही पलीकडे ज्यांना ती योजना घ्यायची ते लोक ते घेऊ शकतात। परंतु मी ठाम आपल्याला सांगतो की जे शेळी पालक स्वतः 3-4 वर्षापासून शेळी पालन करतायत ते लोक या योजनेच्या नादी लागणार नाहीत। ज्यांनी घेतली तरी 100 शेळ्यांपर्यंतचा जो प्रपोजल आहे त्या तिथपर्यंत शेळी पालक जातील। 1 करोडच्या प्रपोजलपर्यंत कोणताही शेळी पालक जो 3-4 वर्षांपासून प्रॅक्टिकली शेळी पालन करतोय तो त्यामध्ये जाणार नाही आहे। कारण शेळी पालन व्यवसायामध्ये किती अडचणी येतात, चाऱ्याचं नियोजन किंवा इतर मेडिसिन सगळ्याच गोष्टींचं नियोजन करणं हे किती कष्टाचं आणि नियोजनाचं मॅनेजमेंटचं काम आहे हे आपण जेव्हा प्रॅक्टिकली काम करतो त्यावेळेला आपल्या लक्षात येत असतं। त्यामुळे या योजनेमध्ये असंही एका व्यक्तीने मला कॉल केला होता की त्या व्यक्तीचे आपल्याकडे कॉल डिटेल्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, परंतु काय आहे की तो एक त्यांच्या व्यवसायाचा भाग आहे। त्यामुळे आपल्याला कोणाचं नाव घेऊन किंवा या गोष्टी करायच्या नाही आहेत। परंतु ज्या व्यक्तीने मला कॉल केला की साहेब तुम्ही लोकांना सांगताय शेळी पालकांना की NLM योजनेमध्ये जाऊ नका, ती स्कीम घेऊ नका, तर याच्यातून शेळी पालकांचंच नुकसान होते असं त्या व्यक्तीचं मत होतं। तर त्या व्यक्तीला मी विचारलं की शेळी पालकांचं नुकसान कसं होतं याच्यामध्ये तुम्ही मला समजून सांगा। तर त्या व्यक्तीने सांगितलं की साहेब जर कोणी शेळी पालन करत असेल तर नवीन येणारे जे NLMच्या माध्यमातून शेळी पालक असतील ज्यांना 100 शेळ्या, 200 शेळ्या, 500 शेळ्यांचं प्रोजेक्ट करायचं असेल तर ते लोक शेळी पालकांकडूनच शेळ्या घेतील। मग त्यांच्या व्यवसायाला त्याच्यामुळे चालना मिळेल जे शेळी पालन करतायत त्यांच्या। तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ना ही भूलभुलई आहे। याच्यामधून शेळी पालकांचं कोणतंही नुकसान होत नाही आहे। कारण जो शेळी पालक स्वतः शेळी पालन करत असतो ना त्याच्या फार्मवर ॲट अ टाईम विकायला 5, 10, 15 शेळ्यांपेक्षा जास्त शेळ्या नसतात।
जर एखाद्याचा 50 शेळ 60 शेळ्यांचा जर युनिट असेल, त्याचा फार्म असेल, तर त्याच्याकडून तो 50 शेळ्या ॲट अ टाईम विकून तो त्याचा फार्म तर बंद करू शकत नाही. अशीच व्यक्ती ते विकू शकते की ज्यांना आपला फार्म बंद करायचा आहे, किंवा जो कोणी व्यापारी असेल तोच हे करू शकतो. ते 50 ठिकाणं बाजारातून, शेतकऱ्यांकडून, फार्मवरून, जिकडून अवेलेबल होतील तिकडनं शेळ्या आणून एका ठिकाणी ठेवतात आणि त्या शेळ्या NLM स्कीममधल्या लोकांना त्या विकल्या जातात. मित्रांनो, या 4-5 ठिकाणाहून आलेल्या ज्या शेळ्या असतात, या शेळ्यांना इन्फेक्शन्स मोठ्या प्रमाणात झालेलं असतं. NLMमध्ये जे काही फार्म आलेले आहेत आता, त्यांचे मला काही कॉल्स आले होते. तो त्यांच्याकडे इन्फेक्शन, PPR सारखे आजार मोठ्या प्रमाणावर आलेले. कारण या शेळ्या विविध ठिकाणाहून एकत्र आणलेल्या असतात, त्यामुळे त्या शेळ्यांचं इन्फेक्शन एका शेळीचं दुसऱ्यांना होत असतं. त्यामुळं असं याच्यामध्ये कुठंच नाही आहे की शेळीपालकाचं नुकसान करायचं आहे आपल्याला. शेळीपालन NLMमधून ज्या NLM योजनेसाठी ज्या शेळ्या विकल्या जातात, त्या शेळीपालकच विकतील असं काही नाही आहे. शेळीपालक फार तर 5, 10, 15 शेळ्या एका वेळेला विकू शकतो आणि एका व्यक्तीला विकेल. 50 लोकांनी NLMची स्कीम जर अप्रूव्ह झाली असेल, त्यांचं कर्ज अनुदान मंजूर झालं असेल, तर 50 लोकांना एक फार्मवाला किंवा 10 फार्मवाले लोक शेळ्या देऊ शकत नाहीत. त्यांना विविध ठिकाणाहूनच त्या शेळ्या जमा कराव्या लागतील आणि तो बऱ्याचदा इन्फेक्टेड स्टॉक असतो. इन्फेक्शन्स खूप मोठ्या प्रमाणावर त्या शेळ्यांमध्ये असतात. हा एक त्याच्यातला भाग आहे. त्यामुळे त्यांना मी समजून सांगितलं की आमचा असा काही उद्देश नाही आहे की शेळीपालकांचं नुकसान करणे. उलट शेळीपालकांनी 50 शेळ्या विकण्याचं टार्गेट ठेवण्यापेक्षा आपल्या फार्मवर बेस्ट क्वालिटीच्या 5, 10, 15 शेळ्या किंवा बोकड तयार करावेत आणि तेच आपण फार्म म्हणून जे लोक फार्म चालू करतात त्यांना विकले तर त्याचे पैसे त्यांना चांगले मिळतील. हा आपला त्याच्या मागचा उद्देश आहे. अजून आपल्याला दिल्लीमधून एका यूट्यूबरचा फोन आला होता की त्यांचं म्हणणं असं आलं की साहेब तुम्ही या योजनेच्या अगेन्स्ट जास्त तुम्ही ॲडव्हर्टाईज करू नका. तो उत्तर भारतीय यूट्यूबर आहे. त्याचं म्हणणं असं होतं की अनेक लोक आमच्याकडे अप्रोच होत आहेत आणि जे शेळीपालक किंवा फार्म नव्याने सुरू करणारे लोक, तर त्यांचे आम्ही प्रोसेस करून देतो. आमचे कॉन्टॅक्ट्स आहेत त्या सिस्टममध्ये, त्यामुळे आम्ही लोन अप्रूव्ह करून देतो आणि आमचं काय कमिशन असतं ते आम्हाला शेळीपालक देतात. हे क्लिअर कट त्या व्यक्तीने मला सांगितलं. त्याचा स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे हिंदीमध्ये. मित्रांनो, अशी जी लोक याच्यामध्ये असतात, तर नवीन शेळीपालक त्या लोकांच्या ज्या सगळ्या भूलथापा असतात त्यांना बळी पडतात आणि योजनेसाठी अप्लाय करतात. काही लोकांच्या योजना मंजूर होतात, परंतु ज्यांच्या मंजूर होत नाहीत त्यांचे ते योजनेसाठीचे कागदपत्र बनवण्यासाठी पैसे खर्च झालेले असतात. आणि मित्रांनो, जरी तुमची योजना मंजूर होत असेल तरी एक लक्षात ठेवा की तुमचं प्रपोजल पास करताना ते लोक कमिशन घेतात आणि ते त्यांचं कमिशन घेऊन बाजूला होतात. तुम्हाला तुमचं मॅनेजमेंट सांभाळायचं आहे, तुमचे प्राणी तुम्हाला सांभाळायचे आहेत आणि तुमचं लोनही तुम्हालाच रिपेमेंट करायचे. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यांचा रोल तुमची योजना मंजूर करणे इतपत असू शकतो. ते त्यांचं कमिशन त्यांना मिळाल्यानंतर त्यांचा आणि तुमचा काही संबंध नाही. तुमचं लोन तुम्हालाच भरायचे. त्यामुळे ह्या गोष्टींचा तुम्ही नीट विचार करा. शेळ्या 50, 100, 200 शेळ्या सांभाळणं एका नवीन माणसाला तितकं शक्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात करत असाल तर NLM सारख्या योजनेच्या नादी लागू नका. आणि त्या व्यक्तीने पुढची हाईट म्हणजे त्या व्यक्तीने इवन मलाही सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर कोणाचे प्रपोजल असतील शेळीपालक म्हणून, जर काही लोकांना NLM स्कीम घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला सजेस्ट करा. ते लोक त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे आम्हाला सजेस्ट करा, रेफरन्सेस द्या, आम्ही तुमचाही शेअर त्याच्यामध्ये ठेवू. मित्रांनो, आपल्याला या पद्धतीने शेळीपालनामध्ये आपण काम करतच नाही आहे, कारण याच्यामधून शेळीपालकांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे आपल्याला. त्यामुळे आपण कोणालाही एकही शेळीपालकाला अशा कोणत्याही व्यक्तीला आपण सजेस्ट करणार नाही आहे की आपल्याला कमिशनसाठी म्हणून आपण तुम्ही NLMची स्कीम घ्या. आपल्याला ते करायचं नाही. जी व्यक्ती होती की त्यांनी सांगितलं की शेळीपालकांचं नुकसान होऊ शकतं की त्यांच्या शेळ्या विकल्या जाणार नाहीत मग NLM स्कीम जर कोणी घेतली नाही तर. तर असं काही नाही आहे मित्रांनो. मी त्या व्यक्तीला एक साधा प्रश्न विचारला की तुमचा
व्यवसाय आहे का शेळ्या विकण्याचा? तर त्या व्यक्तीने सांगितलं, हो आम्ही शेळ्या विकतो, ज्यांचे NLMमध्ये लोन अप्रूव्ह होतात असे लोक आमच्याकडून शेळ्या घेऊन जात आहेत. तर मी म्हटलं, तुम्ही एका वेळेला किती शेळ्या विकता? तर तो बोलतो, 100-150 जरी मागितल्या, 50 तरी आम्ही देतो त्यांना शेळ्या. तर मी त्यांना विचारलं, तर तुमचं हा प्रोडक्शन जे आहे ते तुमच्या फार्मचं प्रोडक्शन आहे का? तर त्या व्यक्तीने सांगितलं, नाही नाही, आमचे 2-3 आलाही फार्म्स आहेत, आमचे मित्र आहेत, आम्ही त्यांच्याकडून कलेक्ट करतो आणि मग विकतो. मित्रांनो, हे शक्य नाही आहे की इतक्या वेळेला दर महिन्याला प्रत्येक फार्मवरून तुम्हाला इतक्या शेळ्या इझिली अवेलेबल व्हायला. दुसरी गोष्ट अशी आहे, मी त्या व्यक्तीला विचारलं की मग एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये, तुमचं स्वतःच तुम्ही एवढ्या शेळ्या विकताय, मग तुम्ही NLMची स्कीमला अर्ज केला आहे का? किंवा तुम्ही तुमचं लोन अप्रूव्ह केलेलं आहे का? ती व्यक्तीने सांगितलं की नाही साहेब, आम्ही नाही केलेलं आहे, कारण आमच्याकडे काही टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत, अमुक आहे तमुक आहे, असे कारणं त्या व्यक्तीने दिले. पण मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जे लोक तुम्हाला सांगतील की तुम्ही NLM योजना घ्या वगैरे, तर तुम्ही त्या व्यक्तीला आधी हे विचारा, जर तो पशुपालनामध्ये शेळीपालनामध्ये असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही हे आधी विचारा का तू NLMची स्कीम स्वतः घेतली आहे का? तू काय घेत नाही आहे? याची उत्तरं त्यांच्याकडून आधी घ्या. मित्रांनो, या आता मार्केटमध्ये जी अशी परिस्थिती आहे की सगळ्यांचे फोन आल्यानंतर आपले जे वेगवेगळ्या तालुक्यात जिल्ह्यांमध्ये आपले मित्र आहेत, शेळीपालक आहेत, यांच्याशी मी चर्चा केली. काही लोकांचे रेफरन्सेस मी त्या स्थानिक भागामध्ये चौकशी करण्यासाठी सांगितलं होतं. तर याच्यातून एक माहिती अशी समोर येते की हे जे लोक आहेत, काही शेळीपालकाच्या नावाखाली, शेळीपालनाच्या नावाखाली व्यापारी आहेत. हे लोक खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून शेळ्या गोळा करतात आणि यांच्या शेळ्या विकण्यासाठी हे जे NLM योजनेचा पाठपुरावा करणारे लोक आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटशी संबंधित असलेले काही लोक, त्यासोबतच त्या योजनेच्या पाठपुरावा करणारे काही लोक, हे लोक आणि असे काही शेळीपालक जे लोकांना 50-100 शेळ्या सहज अवेलेबल करून देतात, अशा लोकांचं एक रॅकेट म्हटलं तरी त्याला हरकत नाही आहे. असं एक रॅकेट मार्केटमध्ये आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना किंवा शेळीपालकांना NLMची योजना जरी मंजूर झाली तरी त्यांना शेळ्या चांगल्या क्वालिटीच्या मिळत नाही आहेत. कारण हे वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र आणलेल्या शेळ्या असतात, तर त्यांना एकमेकांचं इन्फेक्शन झालेलं असतं. त्यामुळे त्या शेळ्यांमध्ये मरतूक होण्याची संख्या खूप मोठी आहे. हे NLM योजनेतून आपण काम करताना खूप मोठे धोके आपल्याला याच्यासमोर आहेत. त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा मित्रांनो, की ह्या योजनांचे तोटे आधी समजून घ्या. तुम्हाला कोणालाही जरी या योजनेविषयी काही डाऊट्स असतील किंवा अजूनही काही प्रश्न कोणाचे असतील तर तुम्ही मला संपर्क करा. आम्ही तुमच्या सगळ्या शंका ज्या असतील या योजनेसंदर्भातल्या आपण दूर करूया. पण ही योजना घेण्याआधी एकदा या योजनेविषयीचं वास्तव नक्की समजून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्रपरिचितांना, आपले जे शेळीपालक आहेत अशा अनेक शेळीपालकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.